हरिओम. कल्पवृक्षाच्या छायेखाली या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील मोठ्या महिला संत परमपूज्य सद्गुरू मालती देवी यांच्या जीवन चरित्राबद्दल आपण त्यांच्या साधकांकडून जाणून घेत आहोत. आईंचं मुख्य कार्यशैली होती विचारानुसंधान बोधिजनाला. विचारांनी त्या साधकांमध्ये परिवर्तन घडवून आणायच्या. आज आपल्याकडे ज्या साधिका आलेल्या आहेत त्या आईंच्या नात्यातल्या तर आहेतच, शिवाय त्यांना आईंवरती काही ग्रंथ लिहिण्याची, काव्य लिहिण्याची संधी मिळालेली आहे. तर आपल्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो डॉक्टर शुभदा खाडीलकर. हरिओम. हरिओम. आपल्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी आपण आईंचं स्तवन करूया आणि मग पुढे जाऊया. गुरु तत्वजे नित्य नांदे सभोती, असेही तयाचीच मानव्य मूर्ती. विचारानुसंधान बोधी जनाला, नमो योग योगेश्वरी माऊलीला. सद्गुरु मालती आई की जय. हरिओम. खाडीलकर काकू, आत्ता जसं आपण सांगितलं की तुम्ही आईंच्या नात्यातल्या आहात, तर माझा पहिलाच प्रश्न आहे की हे नातं काय होतं? अण्णा म्हणजे यांचे मिस्टर आणि माझे सासरे दोघ जण सख्खे आते मामे भाऊ. पण आम्ही मुंबईत आणि त्या दिल्ली, त्यामुळे मधला बराचसा काळ एकमेकांशी काही संपर्क नसल्यामुळे मला त्याची तितकी त्या नात्याची कल्पना नव्हती. 75 साली 78 साली मेधा त्यांना घेऊन आली. मी आईकडे आली. मेधा म्हणजे आईंची कन्या. आणि तिथे माझी डोंबिवली थोडी ओळख तेव्हा झाली. तर आईला घेऊन आली आणि माझ्या सासूबाई त्या दोघी जणी गप्पा मारत बसल्या. मी नुकतीच मुलं शाळेत याच्यातनं आलेली आहे, भूक लागली त्या माझ्या प्रापंचिक ह्याच्यात अडकलेली होती. आणि त्याच्या दोघींच्या गप्पा झाल्या. आईचा काहीतरी उपास निघाला वगैरे त्याचे त्यांचं खाणं पिणं झालं. निघताना मला मी कुंकू लावत होते आणि मला सांगितलं, अगं माझं ध्यान लागतं, मला दर्शन होतात. हो का? असेल. मी त्या प्रांतातली नव्हते, मला पण अध्यात्मातला माहिती. जे पहिली थाप आईची आमच्या घरात अध्यात्माची अशी पडली होती. म्हणजे ही आईची तुमची पहिली भेट होते अशा रीतीने, म्हणजे आई तुम्हाला माहिती नाही आई काय होत्या. हो, गुरु म्हणून किंवा अध्यात्मात इतक्या पोहोचले त्यामुळे अजिबात. 1993 साली ओम आईंचे पती अण्णा तुमच्याकडे वास्तुशांतीच्या निमित्ताने आले होते. काय तो प्रसंग होता? दर्शकांना विशद करून सांगा. खरं तर आईंना आमंत्रण करायला माझ्या सासूबाई, माझी आई, मोठी नणंद सगळ्याच गेल्या होत्या. पण आई म्हणजे ती हल्ली मी काही अशी प्रापंचिक ह्याच्यात कुठल्याही कार्यक्रमांना जात नाही. आई काय आल्या नव्हत्या, पण अण्णा आले होते. आणि येताना त्यांनी साधननाथाचे पुस्तक मला भेट देऊन दिलं. ते पुस्तक मी घरी डोंबिवलीला गेल्यानंतर वाचलं होतं. माझ्या मनात जरा एक दोनदा ध्यानात बसून बघितलं होतं. आणि मला कृष्णाचं आणि गंगेचं, वाहत्या गंगेचं गोडगोडे पाण्याचे पांढऱ्या हे सगळं दर्शन झालं. पण परत मी प्रापंचिक ह्याच्यात. पण म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं, अजूनही माहिती नव्हतं की आई काय आहेत. मग आईंचा जो अनुग्रह आहे तो तुमचा अनुग्रह कधी आणि कसा झाला, म्हणजे तुम्हाला केव्हा कळलं आईंबद्दल? ते पण सांग. ते प्रभुप्रसाद पुष्पाचं प्रकाशन घेतलं. त्याचवेळी माझ्या डॉक्टरेटच्या पुस्तकाचं प्रकाशन कुसुमाग्रजांच्या हस्ते नाशिकला जातं. तिथे त्यांना कोणतरी माझं नाव सांगितलं होतं आणि त्यांनी मेधा सांगितलं की अगदी आपली शुभदा असं तिला आपण बोलूया प्रकाशनात. मी डगरी आमच्या गाडीला जायच्या आणि आम्ही गाडीला एकमेकींना ओळखत होतो लोकांनी.
तर म्हटलं तुझी आई कुठे आणि मी कुठे, हम्म. म्हणजे एवढं ऐकून माहिती होतं की बरोबर आहे. त्यांचं या मार्गामध्ये खूप लोक बरोबर आहे. वगैरे गुरु आहेत. पण इतकी उत्सुकता किंवा हे काही त्या बाबतीत नव्हतं माझ्याकडनं, ते बरोबर. खरं ते सांगते, पण माहितीच नव्हतं अध्यात्म म्हणजे काय असतं. घरी रुद्राचे अभिषेक, सप्तशतीचे पाठ वगैरे वडील करायचे, म्हणजे धार्मिक हम्म. वातावरण होतं. बरोबर, पण आध्यात्मिक अध्यात्माची नव्हतं. काही माहिती नव्हती. मग ते पुस्तक आणण्यात लिहिलेलं वाचलं होतं, याच्यात होतं. तिला मी म्हटलं की मेधा, मी नाही प्रकाशन करू शकणार, माझी तेवढी योग्यता नाहीये, पण मी योग्य माणूस घेऊन येते. बर मग मी दिवाकर घैसासन तिकडे बर घेऊन बर गेले. बर आणि मग त्यावेळेला आम्ही दोघांना आईंच्या पुस्तकाचा सेट घैसासन आणि मला दोघांनी मिळाला. आणि ती पुस्तकं वाचण्यानी, म्हणजे आईच्या प्रवचनाचं पुस्तक इतक्या वेळा मी वाचलं की त्या पुस्तकातनं सगळा काही परिचय मला आईच्या घडून, बरोबर. त्यांचं सामर्थ्य कळलं. हम्म. आणि एक प्रवचन पण त्यांचं 2 वेळी झालं आणि छान आलं प्रकाशन कसं हम्म. म्हणजे 95 डिसेंबर. बरोबर. आणि मग 96ला त्याच वेळेला मेधाकडे मी त्यांना भेटायला हम्म. सासूबाई म्हणून हम्म. हम्म. की घरी या. हम्म. तर मेधा पटकन म्हणली, आई नाही कोणाच्या घरी जा. बर. मग आम्ही असं तरी बोलत होतो थोडा वेळ. हम्म. आणि निघताना परत एकदा म्हटलं हम्म. की आपण आला असता तर बरं वाटलं असतं. हम्म. येणार आहे मी तुझ्याकडे, वा. जा. दुसऱ्या दिवशी सकाळी हा. आई घरी आल्या, बाबा घेऊन आले. बर. आणि खरं सांगते, माझा शहाणपणा इतका, अहंकार इतका, हा. त्यातलं काही कळत नव्हतं म्हणून असेल. हा. ती व्यक्ती इतकी मोठी आहे आणि आपण किती त्यांना सहज घेतोय हे कळत बरोबर. नाही. मी आपली माझी पुस्तकं त्यांना दाखव. माझ्या याचं डॉक्टरेटचं पुस्तक वगैरे बरोबर. दिलं. आणि दिवाकर फेसात वेळेला जे काही लिहायचे ती पुस्तकं एक एक कॉपी मला आणून द्यायची. बर बर तर तसं गुरुपूजा कशी करावी हे हम्म. पुस्तक होतं. बर. आणि तेही घ्यायला लागते. वा. म्हणजे तुला माहितीये गुरुपूजा कशी करतात. करतात. म्हणजे त्यांना ते दर्शवायचं होतं की मी तुझ्या घरी आले, मी माझी पूजा करत नाही. बरोबर. तरी मला का आधी वाटलं की हम्म. आपण आता यांची पूजा केली. सासूबाई म्हणून साडी, नारळ, पोटी बिटी बसली, हम्म. मुलाचं लग्न. आणि नंतर मात्र ती पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या इतका मुलाकडे बदल झाला हम्म. की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की मे महिन्यात सुट्टीला सांगलीच्या घरी गेलं हम्म. की आपण अनुग्रह घ्यायचा. बर. पण त्याच्या आधीच मला हा. माझ्या कॉलेजच्या ड्युटीमध्ये 5 दिवस ऑफ मिळालं, बोर्डाच्या हम्म. 12वीच्या परीक्षा. हम्म. पण घरी गुरु ब्रह्म चालत आलेले असताना मी बरोबर. त्याचा आदर टाकला नाही. आणि मग माझी परीक्षा सुरू. हम्म. ती त्या पहिल्या 5 दिवसाच्या सुट्टीत पहिले 2 दिवस माझे हम्म. आमच्या अगदी जवळचे आप्त त्यांचे मृत्यू झाले, आम्हाला तिथल्या तिथे फिरत ठेवलं. बाप. कुर्ला, बदलापूर, ग्रँड रोड, हा. कशी टोक. हो. आणि सुट्टीचे 2 दिवस गेले. चव गेली. मग आम्ही गुरुवारी सकाळी निघून हा. रात्री पोच. आता शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, हा. मंगळवारी मला परत निघायचं होतं. मी सुरभाला म्हटलं, कुठे आहे तर करून सुरभा तामणकर, हा. ती पण म्हणतात नंदेची सून. हम्म. ती म्हणजे मी घेऊन जाईन मामी तुम्हाला इथं. हम्म. हम्म. तर मी कुणाला बोलले नव्हते, मला अनुग्रह घ्यायचे म्हणून मी बरोबर, येणार आहे, हो. आले वगैरे. तर तिचे सासरे त्यांनी खूप हाऊस होती, ते मी इकडे तिकडे असं न्यायचं तसं आम्हाला फिरवलं. आणि 3 वाजता दुपारी तपोवनात. हम्म. त्याच्या आधी शुक्रवार, शनिवार, रविवार हम्म. मला तपोवनात जाता आलं आलं नाही. नाही. याचं कारण शेखर कुलकर्णींनी सांगितलं की आईंना बरं नाही, बरोबर. त्यात भेटणार नाही. बघा कशी परीक्षा. हो, अनुग्रहापूर्वीच तुमची परीक्षा. हा. एवढा वेळ मी घेऊन गेले होते, हो. मला त्यावेळेस हम्म. आणि मग सोमवारी मी गेले, दुपारी 3 वाजले. सगळीकडे गाव भटकून वेगवेगळे आम्ही तिथे पोहोचलो. गप्पा झाल्या, दादांनाही काही बोलले नव्हते की मला अनुग्रह घ्यायचंय. आणि निघालो, खाली येतोय तेवढ्यात कोणतरी रस आणून दिला, परत वर बोलवलं. हम्म.
आणि मी ते सगळे खाली उतरल्यावर परत धावत जाऊन आईपाशी जवळ बसून म्हटलं तुला अनुग्रह घ्यायचा मिळालं ते. बर. आईने पुढे मला काय म्हटलं, तू असं करतेस का, हा. तू रात्री आज इथेच राहा, बर. मी सकाळी लवकर म्हणजे 7 वाजता झालेलं असतं, हा. तुझी गाडी कितीला आहे, कोयना 8:30ला मला निघालते, हा. मी तुला लगेच आणून वा. तरी आम्ही सासूरवाशी हो. त्यांच्या ताब्यात, म्हणजे ते काय म्हणतील ते आणणार का पूर्ण. करेक्ट. तर ते म्हणले मामी तुम्ही इथे कशाला राहताय, हा. मी सकाळी गाडी देतो, हात देतो, वेळे देतो, ड्रायव्हर देतो, हा. तुम्ही नंतर जा. आम्ही पण म्हटलं, घरी गेलो, तयारी केली आणि सकाळी गेलो 7 बर. आणि 7ला गेल्यानंतर आईच्या या सुट्या आईवरती अनुग्रह दिला. आणि सगळ्यांना जो प्रश्न पडतो की त्यावेळेला मला काय अनुभव आला का? तर मला तसा वेगळा काही अनुभव आला नाही. तुम्ही अनुग्रह घेतला, तुम्हाला आईंकडनं अधिकार पत्र मिळालं, शिष्य म्हणून ताईंनी तुमचा स्वीकार केला. मग त्यानंतर तुमच्या साधनेला कशी सुरुवात झाली? साधनेत काय बदल होत गेले? आईंनी 2-4 गोष्टी सांगितल्या. एक तर नियमित साधना कशी करायची, ते सकाळ पहाटेचं ध्यान, ब्राह्ममुहूर्ताचं, 11चं ध्यान, संध्याकाळी 7:30चं, सुषुम्ना कार्यरत असताना ध्यान करण्याचा आवश्यक. बर. प्राणायाम आणि मी योगासनचे क्लासेस घेत होते, त्याच्यामध्ये माझं होत होतं. जप लिहावा वगैरे सांगितलं. त्याच वेळेला स्वामीजींचं साधना पुस्तकाचंही माझ्याकडनं भाषांतर घेऊन जात. बर. त्यामुळे तोही माझ्याकडं. आणि मुख्य म्हणजे आईंचा सद्गुरूच्या बद्दल, गुरुदेवांच्या बद्दल जो भाव होता त्याचा खूप मोठा परिणाम माझ्यावर. बर. की तिकडेच त्या मला घेऊन. बर. म्हणजे तो गुरुभाव जो तुम्ही म्हणता, म्हणजे त्यातलं तुम्हाला काही एखादं उदाहरण देता येईल का? हो, ते ऋषिकेशच्या प्रवासातलं. बर. मला म्हणलं ऋषिकेशला येशील का, हा. म्हटलं हो तुम्ही नेलं तर मी येईन. प्रत्येक वेळेस अट घातली मी आहे. बर. जसं काही मी जाते त्यांच्यावरती येते, अशा पद्धतीने बोलणं होतं पहिलं. तर आम्ही गेलो ऋषिकेशला आणि 2 दिवस दिल्लीत काहीतरी सत्संग होता, थांबवण केलं. एका खोलीत सलग 8 दिवस आईंचा सहवास मला लाभला. आपल्याला काय मिळतंय हे कळायच्या आधी मला ते काही मिळत होतं, कळत नव्हतं पण मिळत होतं. आणि थंडीचे दिवस होते, जानेवारी महिना 97-96ला. थंडी वाजायची, आई मला पांघरून घालायची. थंडी वाजते ना तुला, तुला काही वाटायचं नाही त्यात की ह्या गुरु आहेत आणि आपल्याला पाणी करतात, आपली काळजी घेतात. तुमचं एक घरचं नातच होतं तसं सासू. पण सासू म्हणून मला धाकही वाटायचं घराला पण. म्हणजे असं मी पटकन इतर सगळ्यांच्या सारखं असं खूप कधी नाही, ते त्या नात्यामुळे पुढे पुढे झालं. पण त्यावेळेला मात्र एक धाक होता. पण असं वाटायचं घालतायत ना पाणी, थंडी वाजता स्वेटर घातलाय तरी आपण झोपून जाऊया, बोलत प्रेमळ आहेत आपल्या सासू. फक्त मी सेवा म्हणजे काय करते तर त्यांचे कपडे धुवायचे, कपड्यांच्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करायच्या. पण जयती येऊन झाडायची, पुसायची. जयतीला आणि विज्ञानंदाला दुसरीकडे त्यांनी राहायला तिथे परवानगी दिली नव्हती की मला सहवास त्यांना द्यायचा होता. बरोबर. आणि मला त्यातलं काही कळत नव्हतं, पण त्यांच्या लक्षात येत होतं की हिला आता आपण इथे का आणलंय आणि काय द्यायचं. बरोबर. एक चूक त्यावेळेस माझ्याकडून खूप घोर झाली, म्हटले ते सांगायची वाटते की आईंनी ह्याच्यातनं खाणं दबायचं जेवणाचं आणि फळं घ्यायची, दूध घ्यायचं. आणि दीपंकर भवन मध्ये त्यांची सोय होती राहायची काय. मी शिवानंद आश्रमातल्या 8 दिवसात कधीही खाली मेस मध्ये जाऊन जेवले नाही. समोरच सत्संग होता, तिथे सत्संगाला जाऊन बसले नाही, स्कूटीमध्ये गेले नाही. फक्त आई आणि मी आणि आई.
तेवढी खोली हम्म. काय माहित नाही, ते आधीचं काहीतरी घेऊन आलं असेल. बरोबर आहे, त्या हो. आकर्षणाने मी चिकटून बसले, अगदी बरोबर पण महत्व कळत नव्हतं. बर आणि रात्री 12 वाजता दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी इतक्या जोरात एखाद्या मोठ्या गाभाऱ्यात देवाच्या जपा मंडपात 20-25 घंटा टांगलेल्या एकमेकात आपटत राहाव्यात तसं तो नाद मी ऐकत होते घंटानाद. बर आणि आईला म्हटलं, आई कुठे एवढ्या घंटा वाजताय? हे ग तुला भास होत असेल, आता 12 वाजता कुठला घंटानाद? हम्म. समोरच्या सत्संगाचे हे सगळे कार्यक्रम संपले, हम्म. आता एवढ्या उशिरा काय? नाही मला येतोय ऐकायला. बर तर मी सांगत हा. होते. आई हसल्या म्हणते. हा. तो जो गुरुभाव जो तुम्हाला आईंचा भावला, हा, तो कसा जाणवला? आम्ही दिल्लीहून ऋषिकेशला निघालो होतो. जवळजवळ तो 12 तासाचा प्रवास टॅक्स केली होती. बर सकाळी 9-9:30 निघालो आणि साधारण 2:30-3च्या सुमारास असेल मध्ये कॉफी चहा काहीतरी घेऊया असं तो निघाला. जे तरुण होते आमच्या बरोबर विज्ञानंत जयती उषाताई होती, मी होते आणि एक दोघं दिल्लीतून आले होते. तर माझा काही प्रश्न नव्हता, मी चहा घेत नव्हते. ते सगळे जण जवळच असलेले त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये शिरले. आई तिथे एका पायरीवरती बसल्या, हम्म. ऊन बन सणसणत आहे हम्म. आणि आईने काही पाणी सुद्धा प्रवासात घेतलेलं नव्हतं. हम्म. आणि मला असा प्रश्न पडला, मी आईपाशी बसावंच म्हणून वाटत होतं बर आणि यांना आत वेळ लागत होता. बरोबर तर म्हटलं कॉफी मिळते का बघते असं म्हटलं म्हणत आईना मी आज शिकली. हम्म. तोपर्यंत त्यांच्या चहासाठी किंवा खाण्यासाठी तवा भाजी किंवा काय त्यांनी काहीतरी ऑर्डर केली होती. बर त्यांना बराच वेळ लागला बर आणि आई इतक्या आतुर झाल्या होत्या की केव्हा मी आपल्याला- माझ्या घरी पोचते. हम्म. आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावाचा कोरला गेला माझ्या बर. मनावर की ते दृश्य मी कधी नाही दिसलो. अगदी बरोबर की आपण इथे कशासाठी आलो हो आणि ते केव्हा एकदा आपल्याला लागतंय, केव्हा एकदा मनामध्ये परम गुरुदेव भेटताय, स्वामीजी दिसताय आणि तिथे जाऊन पोहोचून तिथे माझं मस्तक अगदी बरोबर. टेकवते. त्यांच्या त्या समाधी बरोबर. तर ती आतुरता, ती व्याकुळता सगळं त्यांच्या चेहऱ्यावरचं मी टिकलं होतं. बरोबर आणि मग माझं मी त्या सगळ्यांना खाई केली, पण त्यांचं ते नुकतंच ऑर्डर दिलेलं उशिरा आलं बरोबर होतं, आहे. ते खाल्ल्याशिवाय ते आलं. म्हणजे या प्रसंगातनं आईंचा गुरुभाव हा तुमच्या मनामध्ये ठसला. इथे मला दर्शकांना एक आवर्जून सांगावंसं वाटेल की आई सद्गुरू म्हणून तर श्रेष्ठ होत्याच, पण सद्गुरू पदाला पोचूनही त्यांच्यातला जो शिष्योत्तम आहे, जो सर्वोत्कृष्ट शिष्य आहे, हा कायम अखेरपर्यंत जागृत राहिला होता. आणि आईंचं तर म्हणणं होतं की माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर स्वामीजींचं नाव असेल आणि ज्या वेळेला ते नाव येणार नाही तो माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास असेल. इतकी गुरुबद्दलची निष्ठा ही आईंच्यामध्ये होती आणि ती खरोखरच जशी तुम्हाला हे केली. आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यात हा गुरुभाव कधी जागृत झाला? अगदी त्यावेळेस बर. खरंच म्हणजे तुम्ही आईंना मानायला लागला? मानायला लागले. त्यांचं सामर्थ्य कळलं मला. बर. आणि इतकं म्हणजे हजरच्या बाबतीत हा आम्हाला अगदी साधे साधे प्रश्न पडायचे, काय करतात मग काहीतरी कृती घडून जायची आणि त्यात चटकन चुटकी सरशी त्याचं कोडं घातल्यासारखं उत्तर द्यायचं. उत्तर द्यायचं. ते गंगा स्नानाचं नंतर सांगते, पण तिकडनं आम्ही आलो आणि तिथे कसं होतं, वाळू चिकटते कपड्यांना. बरोबर. तर मी काय केलं, परत बादलीत खालची साडी घालून ती वाळूची भिजली घातली म्हणून प्रयत्न केला आणि वाळत टाकली. अगं ते कशाला धुवत बसली, झटकून टाकलं असतं ती वाळ्यावर वाळू कुठल्या कुठे गेली असती. बरोबर आहे. ही जी काही प्रॅक्टिकली असतं हो ते ज्ञान आपल्याला नसतं, बरोबर लक्षात पण येत नाही. बरोबर. आपण आपल्या रोजच्या सवयीनुसार सगळ्या गोष्टी करत. मग तुमच्या ऋषिकेशच्या या ट्रिप मध्ये तुम्हाला आईचा सहवास लाभला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही आध्यात्मिक अनुभव आले का? ते तो घंटानाथाचा, हा तो एक आला. अजून गंगा स्नानाचा. गंगा स्नानाचा काय तुमचा अनुभव आहे? आणि मी उषाताई
त्या शकुंतला सिंह होत्या दिल्लीच्या, हा. जयती, अशा 4 जणी आम्ही आणि आई. पाच. आईंना काही काही बाबतीत आईचा कटाक्ष होता बरं. की इतरांच्या ते खते स्नान होता कामा नये. बरोबर. त्या दीपंकर भवन मध्ये विज्ञान थांबूच दिलं. बरोबर. फार अट्टा असतं. की मला राहायचंच आहे. हम्म. नाही, उभा आणि मग आम्ही खूप गावाबाहेर एवढ्या उंचीचे खडक जिथे असतील त्या खडकांच्या पलीकडे रस्त्यावर जवळ ते 1 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर अंतर असेल अशा ठिकाणी मी आम्हाला नेलं. आणि तिथे अतिशय स्वच्छ असा गंगेचा प्रभाव. आदल्या दिवशी रात्री सगळेजण दिल्लीहून पण आले होते. दुसऱ्या दिवशी स्वामीजींच्या समाधीस्थळी अभिषेक व्हायचा होता म्हणून त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. सगळे खाली बसले आणि माझा कुठे गुरुभाव जागृत आहे. बरोबर. मी पण समोरच्या त्या कॉटवर बसले, गाईला कॉटवर आणि ते बोलतात. मग गंगा स्नानाला जायचे तर सर्वसाधारणपणे आपल्या सामान्य माणसांच्या काय हे असतात कल्पना काय की एक तर उघड्यावर स्नान हे मुंबई पुण्यातल्या पोशाखी वृत्तीला न पटणारी गोष्ट. बरोबर. दुसरं म्हणजे चित्रपटातनं आपण गंगाती बघितले, त्याच्यातनं वाहत आलेलं नवाल्य किंवा ती लहान आणि पटकन काय होतात मी नाही येणार उघड्यावर गंगा स्नान. मला नाही आवडणार. पहिली एक कशी सामान्य म्हणूनच मी होते अजूनही आहे की आपल्या प्रतिक्रिया पटकन घेऊन टाकायच्या. शांत बसून जरा वाट बघणं नाही, त्याच्यावर विचार करणं नाही, संयम ठेवून नाही, काही नाही. मी नाही येणार. आईने काय म्हणून बघ मागून म्हणशील 4 शब्द. ते शब्द मला विचार करायला लावले. त्याच्यात तेवढं सामर्थ्य होतं. संतांच्या प्रत्येक शब्दाला एक मोठ असतं. बरोबर. आणि वचन असतं ते आपल्याला खूप परिणाम करतात जर नीट आपण चिंतन केलं. बरोबर. बरोबर. असं नाही म्हटलं किंवा फोर्स नाही केलं की तू आलंच पाहिजे, तुला परत मिळणार नाही असंच चालले नाही मिळणार. पण त्या 4ही शब्दात नसत की मी अंतर्मुख विचार करते. त्याने मी खूप मोठी संधी गमावली का आणि मग काय उत्तर दिलं, बरं येते, जसं काही उपकार केल्यासारखं म्हटलं हो येते. गेलो आणि मग असं सांगितलं तसं उंच खडकांच्या मागे आम्हाला नेलं आणि परत एक आपला स्वतःचा एक ठामपणा अहंकार. मी बराबर कुठलं तरी एका मोठ्या दगडाच्या मागे जाऊन माझं मी स्नान उठून टाकलं. आईचा जो हेतू होता तो कुठे साध्य होतो. आणि माझे कपडे घालून साधे खोरले आणि जयती धावत शुभदाताई शुभदाताई कुठे आहात कुठे आहात, आई तुम्हाला हाक मारताय. आणि का अपत म्हणजे हा शब्द काय करावं. परत मला ठेवले कपडे घालून गेले. मी बसले पुढे आम्हाला नाही पुढे बसून एक अपूर्व संधी अपूर्व सोहळा आयुष्यात कधी न मिळणारा गुरूंनी आपल्याला स्नान घालून गंगेचं हे भाग्य आहे तुमचं. परवा महाकुंभाच्या वेळेला त्याची आठवण झाली की अरे ह्या कुंभाच्या स्नानासाठी लोक जगभर अशी एवढी दावत येत आहेत आणि आपल्या त्या महान सर्कस त्यावेळेला मी जर त्यावेळेला नसतं माझाच एका चालवला असता तर तेवढी संधी. अगदी खरंय. आणि हेही अजाणतेपणी असताना आईंनी तुम्हाला हे जवळ केलं. हे सांग हे किती गुरूंचं महानपण आहे खरं तर. आईचं सामर्थ्य केव्हा कळलं अशा पद्धतीने. गंगा स्नान झालं आणि गंगा स्नानानंतर मग तुम्ही आईंबरोबर स्वामी शिवानंद आश्रमात समाधी स्थळावर गेल्या. तर तिथे तुम्हाला काहीतरी मोठा दिव्य अनुभव आला, तो आम्हाला ऐकायला आवडेल. वेगळं जाण खूप खूप वेगळं. आई तिथे समाधी मंदिराच्या एक तिथं जे दार असतं सूर्याच्या किंवा प्रतिमा आपल्या तपोवनासारख्या तिथे बसतो आणि एका छोट्या स्टुलावर आई बसल्या
शाल पांघरले, पांढरी शुभ्र साडी असते आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष सूर्य किरणांची अर्घ्य बर अतिशय अप्रतिम आणि पावित्र्य निर्माण करणारं तुमचं सत्वातीकडे तुम्हाला नेणार, सत्वगुणाच्या इकडे नेणार असं सामर्थ्य असणार ते दर्शन. आणि त्या आधीही आमच्या सगळ्यांना स्नान झाली झाल्यानंतर आई जेव्हा गंगेमध्ये एका खडकाला दोन्ही हातांनी घट्ट धरून वाक्या बर आणि अक्षरशः चारही बाजूनी गंगा अशी खळाळत धावत आली बापरे आणि इतकी आतुरतेने आईला भेटली हा शब्द वापरला. अरे गंगा नदी आणि तिला पवित्र व्हायचं होतं. बरोबर आहे. संतांचा प्रवेश जेव्हा गंगा नदीत होतो, हो गंगा इतक्या लोकांची पाप स्वीकारत असते बरोबर आहे. आणि ती केव्हा पवित्र तर जेव्हा संतांच्या संतांचं प्रवेश, त्यांच्या पदस्पर्शाने. आणि ते पण मला बोलताना म्हणाले हो हे तुमचं भाग्य म्हणायचं. असं ते अपूर्व दृश्य होऊन बघत होते. आणि तो जो शब्दार ऋषिकेशच्या त्यांच्या सहवासातला परिणाम मला आजपर्यंत कुठला. वा त्यामुळे पुढे आणि त्यांच्या 40-43व्या वर्षी समाजाच्या साधनेच्या हो सगळ्यांना नेलं. मला नाही जात बर की तो जो इम्पॅक्ट होता मनावर झालेला हा तो मला दाखवायचा. अगदी खरं आणि नेमकं त्याची जेव्हा सीडी हा ना टीव्हीवर लावली होती, हो मी आईच्या शेजारीच बसले होते. आमच्या स्वागत कक्षात आईच्या हा. खुर्ची कशी अशी बसली. सगळेजण ते बघतायत गंगेची आरती बिरती सगळं हो हो चाललंय. हो मला आपण विचारलं, काय ग तू नाही आलीस, कळलं मला का नाही आलीस. हा पण तो का नाही आला आता, एकट्याने तरी यायचं त्याने. बरोबर माझ्या पाठीवर येऊन हा का प्रेमाने हात फिरवलाय बर की तुला त्यावेळेस जे मिळालं ते तुला कळलंय, तुला हो. वेगळंय, हा म्हणून तू आली. बरोबर मलाही त्यावेळेस काय म्हणते मी अशी पटकन खुर्चीकडे आकर्षित झाले. हा मग मस्तकावरनं पाठीवरनं आणि हात फिरवलं. बर तू त्यावेळेला खूप मोठी कमी हम्म नीलकंठेश्वर वशिष्ठांच्या कुठे हो